नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती प्रक्रिया 2021 जी प्रक्रिया झाली 2023मध्ये त्यामधील मुंबई वेटिंग या मुद्द्यावर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार. आणि दुसरी गोष्ट, मला याबद्दल पर्सनली कॉल करून किंवा यूट्यूबला कमेंटवरून एक निगेटिव्ह गोष्टी पण किंवा अपशब्दांचा वापर केला जात आहे. आमचा विरोध येणाऱ्या पोलीस भरतीसाठी कधीच नाही आहे, मुळीच आमचा विरोध त्यासाठी नाही. मात्र मुंबई पोलीस वेटिंग मित्रांनो, आतापर्यंत असं कधीच झालेलं नाही की मुंबईचं डॉक्युमेंट असेल, व्हेरिफिकेशन असेल, पोलीस चारित्र्य पडताळणी असेल, असं आत्तापर्यंत कधी झालं नाही. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी एवढी वेटिंगला लोक बोलवली नाहीत. वेटिंगवरली लोक घेतात, पण ते सर्व लोकांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा त्यांनी ठरवलेली यादी असतील तेवढ्या लोकांचं ते कामकाज असेल, म्हणजे एवढा खर्च असेल, त्या लोकांची असेल वेळ महत्त्वाची गोष्ट. आणि त्या ठिकाणी ह्या वेटिंगवरील लोकांना लागलेली असेल आशा, कारण सरळ सरळ त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की तुमची तात्पुरत्या स्वरूपात निवड करण्यात आलेली आहे. ही सर्वांना गोष्ट माहीत आहे की बाबा अंतिम सूची निवड यादी, ज्यावेळी तुमचं मेडिकल होतं आणि त्यानंतर तुमची अंतिम निवड सूची यादी येते, त्यामध्ये तुम्ही समजा मेडिकलमध्ये फिट नसाल तर तुम्ही त्या ठिकाणी बाहेर पडता, आणि मेडिकलमध्ये फिट असाल तर त्या ठिकाणी तुमचं लिस्टमध्ये नाव येतं. ही सुद्धा सर्वांना गोष्ट माहीत आहे. पण 99% की बाबांनो तात्पुरत्या स्वरूपात तुमची निवड करण्यात आलेली आहे, ही सुद्धा गोष्ट खूप महत्त्वाची आहे. या गोष्टीमुळे मुंबई वेटिंगवरील लोकांना सर्वांना एक आशा लागलेली आहे, आणि या आशेची निराशा होता कामा नये यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. हे सुद्धा सर्वांच्या लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. सध्या जे मुंबईला वेटिंगला लोक नसतील किंवा पोलीस भरती करणारे लोक असतील, ठीक आहे, पोलीस भरती सुटणं गरजेचं आहे, पण या पोलीस भरतीसाठी सुद्धा बरेच अडथळे येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया होऊ शकत नाही असं फक्त आमचं म्हणणं आहे. पोलीस भरती झाली तरी बेस्ट आहे, याबद्दल आमचं दुमत नाही. आणि दुसरी गोष्ट, पोलीस भरती याबद्दल आमचा म्हणजे या विरोधात काहीच विषय नाही. तर बरेच लोक ज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी आम्हाला ज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करू नये. आमचा फक्त एकच मुद्दा आहे, मुंबई वेटिंग उचला. कारण मुंबई वेटिंगची महत्त्वाची अपडेटसुद्धा माझ्यापर्यंत पोचलेली आहे. आणि काही आयुक्तालयाच्या गोष्टी म्हणजे CP मुंबईच्या गोष्टी गुप्त आहेत, तर त्या काही गोष्टी गुप्तसुद्धा राहण्याची शक्यता आहे. कारण ह्या गोष्टी जर बाहेर आल्या तर थोडासा यामध्ये खडतर मार्ग निर्माण होऊ शकतो. पण त्याआधी आपण काल आलेल्या MSFची जी लिस्ट आलेली आहे, ज्यांना हजर करून घ्यायचं आहे ते सुद्धा बघणार आहे. आणि मला ज्या निगेटिव्ह कमेंट आल्या होत्या त्या सुद्धा तुमच्यासमोर मी दाखवणार आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, मुंबई पोलीसकरिता नोंदणी करण्यात आलेल्या 3000 सुरक्षाकर्मींची खालील दिलेल्या यादीप्रमाणे टप्प्याटप्प्याने नेमणूक करण्यात येत आहे. वेटिंगमध्ये सुद्धा मित्रांनो नक्कीच टप्पे होणार आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा सगळ्यांनी. त्याप्रमाणे सुरक्षा रक्षकांनी अंतिम गुणवत्ता यादीतील ज्येष्ठतेनुसार खालीलप्रमाणे नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रथम टप्पा 300 सुरक्षा रक्षक हे नायगाव पोलीस आयुक्तालय मुंबई, सशस्त्र पोलीस दल मुख्यालय 1, GD आंबेडकर नायगाव मुंबई, पिनकोड बघा त्या ठिकाणी 400-018. या ठिकाणी दिनांक 21/11 रोजी सकाळी 10 वाजता हजर राहण्यात यावे. तसेच त्यांनी संपूर्ण गणवेश परिधान करून केस व दाढी करून हजर राहावे. ही बाबा आहे मित्रांनो MSF बद्दल, महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स. पण यामध्ये महत्त्वाचा मुद्दा, आमचे सहकारी अमोल असतील, सचिन असतील, ते सुद्धा मुंबई वेटिंगसाठी आहेत, आणि त्यांच्या शब्दावरून आपण हा पूर्णपणे यामध्ये भाग घेतलेला आहे. आणि त्यांच्या सांगण्यावरून ही पूर्ण लिस्ट तुम्हाला दाखवते, एक मिनटं पाहू शकता. या ठिकाणी बघा, ही MSF बद्दल लिस्ट आहे, महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स. पण यामध्ये वेटिंगवरील लोकांचं नाव नाही, म्हणजे फक्त हे MSF बद्दल निवड ज्यांची झाली होती त्याच लोकांची लिस्ट आहे. त्यामधील 300 लोकांना हजर करून घेण्यात येणार आहे 21 नोव्हेंबर या दिवशी. आता हे कोण बेकार आहे बघा, नाही घेत वेटिंग, नवीन भरती होईल. अरे मित्रा, नवीन भरती व्हावी यासाठी आमचं तर मुळीच म्हणजे दुमत नाही. मात्र आतापर्यंत अशी कधीच प्रोसेस झालेली नाही वेटिंगवरील लोकांसाठी. त्यामुळे आमची एकच इच्छा आहे की वेटिंगवरील लोकांना चान्स मिळावा. आणि वेटिंगवरील लोकांसाठी सांगतो मित्रांनो, तुम्ही धीर सोडू नका. कसं असतं मित्रांनो, कोणताही खेळ असला हार जीत होत राहते, आणि तुम्ही वेटिंगला आहात म्हणजे यशाच्या जवळ आहात.
खूप असं दूर नाही, 1-2 मार्काचा फरक असतो. कुणाचं बॅड लक लागलं असेल, कुणाचं लक लागलं असेल, कुणाला 1-2 गोळ्या बसल्या असतील किंवा ते त्यामुळे ती मेरिटमध्ये गेली असतील किंवा कुणाच्या बॅड लकनुसार एखादी मिस्टेक झाली असेल किंवा ग्राउंडच्या वेळेस 1-2 मार्क इकडे तिकडे झाले असतील, त्यामुळे त्यांना बॅड लक लागले असेल. असं नाही की तुम्ही 10-15 मार्काच्या मार्काने बाहेर पडला. 1-2 मार्कामुळे बाहेर पडणारे लोक नक्कीच येणाऱ्या भरतीमध्ये तर 100%च होणार आहेत. मात्र वेटिंगमध्ये सुद्धा आपण त्यांना घेतलंच पाहिजे इथंपर्यंत प्रयत्न करणार आहोत. आणि त्यानंतर बघा मित्रांनो, अभ्यास करा, 1 मार्काने गेला काय आणि अर्ध्या मार्काने गेला काय आणि काय म्हणतोय फालतू चॅनलवर आपला वेळ वाया घालून. मित्रांनो, माझी एक तुम्हाला नम्र विनंती आहे की माझ्या चॅनलला आणि ह्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आणि सर्वांनी संध्याकाळपर्यंत सबस्क्राईब नक्की करायचं आहे. कारण मी त्या काही व्हिडिओच्या खाली माझा नंबर दिला होता वेटिंगच्या लोकांसाठी, तर त्यावरून जे वेटिंगला लोक नाहीत त्यांना तुमचं यश पचत नाही, ते तुमच्यावर जळत आहेत, त्यांनी मला पर्सनल कॉल करून अपशब्दांचा वापर केला. पण हिंमत असेल तर समोर येऊन माझा सामना करा, कारण आम्ही कायद्याने ही लढाई लढणार आहे. कारण मित्रांनो सांगतो, मुंबई वेटिंगला जर तुम्ही डायरेक्ट काय संबंधच आला नसता तर ह्या लोकांनी मान्य केलं असतं आम्ही 1 ते 2 मार्कांनी बाहेर निघलेलो आहे, येणाऱ्या पुढच्या भरतीसाठी किंवा पुढच्या परीक्षा असतील त्यासाठी ट्राय करू. पण त्यांनी जे तात्पुरत्या स्वरूपात निवड असेल, बाबा तुमची चारित्र्य पडताळणी असेल, ह्या सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, ह्या गोष्टींमुळे मित्रांनो ह्या लोकांना आशा लागलेली आहे की आम्हाला चान्स मिळण्याची संधी ह्या ठिकाणी उपलब्ध होत आहे. तर ह्यासाठीच आपले फक्त प्रयत्न आहेत की ह्या लोकांना संधी उपलब्ध ही झालीच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. पण वेटिंगला नसणारे लोक किंवा अकॅडमीवाले यांची हे जळत आहेत, कारण ह्यांना माहीत आहे की वेटिंगवरील लोकांना घेतलं की भरती प्रक्रिया पण अशी पण होऊ शकत नाही. सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. येणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी खूप अडथळे आहेत. येणारी भरती प्रक्रिया मित्रांनो झाली तरी चांगलीच गोष्ट आहे, याला आमचं दुमत नाही, पण अडथळे खूप आहेत, यामुळे भरती प्रक्रिया लांबू शकते. त्यामुळे मुंबई वेटिंगवरील सर्व लोकांना न्याय मिळणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी याबाबत भरपूर चौकशी केलेली आहे. सत्ताधारी आमदार असतील किंवा नेते असतील किंवा मंत्री असतील, ह्याकडून मुंबई वेटिंगसाठी पॉझिटिव्ह विचार आहेत. त्यामुळे खचून जाऊ नका, धीर सोडू नका आणि यामध्ये कुणाचाही मी वेळ घेत नाही आणि कुणालाही म्हणजे तुम्हाला कधीच फोर्स मी केलेलं नाही आणि मी जे करत आहे ते मला माहीत आहे. त्यामुळे असे लोक कमेंट करत राहणारच आहेत, त्यामुळे ह्याकडे मी पण दुर्लक्ष करत आहे. मात्र मला तुमचं सर्वांचं सहकार्य पाहिजे मित्रांनो, एवढीच माझी अपेक्षा आहे. बाकी या ठिकाणी मी तुम्हाला काहीसुद्धा मागत नाही आहे. तुमचा वेळ वगैरे द्या, फक्त सपोर्ट करा, सहकार्य करा. तुमचा जो वेळ असेल तो रेग्युलर तुमच्या अभ्यासाला द्या, तुमच्या ग्राउंडला द्या. आणि त्यामध्ये आपल्याला हिवाळी अधिवेशनामध्ये ट्विटर असेल, मेल असेल, ह्या मोहीम राबवायच्या आहेत. त्यामध्ये पण थोडंसं सहकार्याची भूमिका दाखवा. आणि जर तुमच्याजवळ आसपास 4-4 लोक असतील तर तुम्ही स्वतः तुमच्या मतदारसंघातील आमदाराकडे जावा आणि त्याकडे ही भूमिका अगदी व्यवस्थित मुंबई वेटिंग विषय हा त्यांना अगदी व्यवस्थित समजून सांगा, म्हणजे ते येणाऱ्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये यावर काहीतरी बोलतील. आणि त्यामुळे मुंबई वेटिंग हा विषय थोडासा गरम झाला की आपल्याकडे लक्ष देतील, नाहीतर याकडे मित्रांनो दुर्लक्ष होण्याची चिन्ह आहे. या ठिकाणी बघा, संगम भुजबळ यांनी कमेंट केली की 1 मार्काने वेटिंगला आहे, खूप अवघड झाला आहे, घरचे जगून देईना, कोण पोरगी देईना आणि जॉब नसल्यामुळे जरा परिस्थिती बिकट झालेली आहे. मित्रांनो, ही रिअल परिस्थिती असते. आता तुम्ही विचार करू शकता की वेटिंगवरील आणि ज्यांचं सिलेक्शन झालं या दोघांच्या दिवाळीमध्ये, जी आताची दिवाळी झाली त्या सणामध्ये खूप अंतर असते, कारण नोकरी ही महत्त्वाची आहे, काळाची गरज आहे सर्वांना. ही पोलीस भरती करणारे लोक ही सर्व लोक ही गरीब कुटुंबातील लोक असतात. त्यामुळे मित्रांनो, मी समजू शकतो की 1-2 मार्काची किंमत ही वेटिंगवरीलच लोक समजू शकतात. तुमच्या मनामध्ये 1-2 मार्कामुळे बाहेर पडल्यामुळे ज्या विचारांची खळबळ आहे ती तुम्ही स्वतःच त्याचा विचार करू शकता. दुसरी लोक याबद्दल काही सुद्धा जाणू शकत नाहीत. मित्रांनो, त्यामध्ये सद्यस्थितीला मुंबई वेटिंग विषयी सर्व लोक पॉझिटिव्ह आहेत
आणि सी पी मुंबईकडून ह्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत वेटिंगबद्दल. त्याबद्दल कोणीसुद्धा असं म्हणजे विचार करू नका की वेटिंगवरील लोकांना घेणार नाहीत. पण ह्यामध्ये सुद्धा थोडासा दुजाभाव होण्याची शक्यता आहे. तर काही लोकांना चान्स मिळू शकतो, तर काही लोकांना मिळू शकत नाही. यामुळे आपला प्रयत्न आहे की सर्व वेटिंगवरील लोकांना घेण्यात यावं. जेवढी त्यांनी वेटिंग लिस्ट टाकलेली आहे, जेवढ्या लोकांचं नाव आहे त्यामध्ये साधारण 7,000 ते 8,000 लोकांचं नाव त्या लिस्टमध्ये आहे. तर त्या सर्वांना न्याय मिळणं गरजेचं आहे. कारण त्यापैकी 50% किंवा 40% लोकांना जर न्याय मिळाला तर राहिलेल्या लोकांचा विचार म्हणजे थोडंसं बदलण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या विचारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी एकतर त्यांना जेवढी लोकं हवेत तेवढीच वेटिंग लिस्टसुद्धा ठेवायला पाहिजे होते. कारण बघा ह्या ठिकाणी बरेच लोकं विदर्भातून असतील, खानदेश असेल किंवा दक्षिण कोकण असेल. त्यामुळं या ठिकाणावरून मुंबईला येण्यासाठी खर्च असेल. 4-4 लोकांची फेरे झाले आहेत. 3 ते 4 लोकांच्या फेऱ्या झाल्यात मुंबई. खर्च वेळ पण जाऊ द्या, पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यामुळे आशा लागली. ह्या लोकांना एक आशा लागली की बाबा आम्हाला मुंबई पोलिससाठी चान्स मिळण्याचे संकेत आहेत. आणि ती परिस्थिती खरंच आहे. म्हणजे त्या गोष्टी सर्वांना माहीत आहे. तुमची चारित्र्य पडताळणी झाली असेल तर तुम्ही ज्या पोलीस स्टेशनला गेला त्या ठिकाणी असणाऱ्या पोलीस लोकांनी तुम्हाला त्याबद्दल काय बोलले हे तुम्हालासुद्धा माहीत आहे. सर्वांना याबद्दल माहिती आहे. फक्त हा विषय आपण सर्वांच्या कानापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. ह्यावर विचार होणं गरजेचं आहे. तर ह्या सर्व लोकांना 100% वेटिंग लोकांना चान्स मिळेल. अन्यथा वेटिंगवरील फक्त 30 ते 35% लोकांना चान्स मिळेल. पण तसं झालं नाही पाहिजे. 100% वेटिंगवरील लोकांना चान्स मिळावा यासाठी मित्रांनो आपले प्रयत्न चालू आहेत. बाकी यामध्ये कोणता हेतू नाही. मला बऱ्याच निगेटिव्ह कमेंट येत आहेत. त्यामुळे मला तुमचं सहकार्य पाहिजे. मी कुणाचाही जास्त वेळ घेत नाही आणि तुम्हालाही कधी कुणाला फोन करून वगैरे तुम्ही असं करा, तसं करा, हे करा, मी कुणालाही काय सांगितलेलं नाही आहे. जे निगेटिव्ह कमेंट करत आहेत त्यांना फक्त वेटिंगवरील लोकांना घेतलं नाही पाहिजे असाच त्यांच्या मनात येतो आहे. बाकी काहीसुद्धा नाही. वेटिंगवरील घेत नाहीत, भरती होईल. अरे भरती घेतली तरी चांगली गोष्ट आहे. वेटिंगवरीलच लोक होणार आहेत जास्त प्रमाणात. कारण तेच आता सध्या यशापर्यंत जवळ तेच आहेत. चांगला रिदम त्यांचाच आहे. पण या काही गोष्टींमुळे त्यांच्या मनस्थिती बदललेल्या आहेत किंवा मनस्थितीमध्ये थोडासा विचार प्रक्रियेवर अत्याचार झालेला आहे. पण कोणीच टेन्शन घेऊ नका मित्रांनो. मुंबई वेटिंग हा विषय आपण पूर्णतः मार्गाला लावू. आणि बऱ्याच लोकांचं पोलीस व्हेरिफिकेशन राहिलेलं असेल त्याने टेन्शन घेऊ नका. हे तुमचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे हे महत्त्वाचं आहे. तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन असेल ते होणार आहे. पोलीस पाल्य, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या लोकांचं राहिलं आहे मला पण माहिती आहे. आतापर्यंत फक्त 50 ते 60% लोकांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे. त्या प्रक्रिया राहिलेल्या सर्व लोकांच्या लवकरात लवकर पार पडणार आहेत. कारण सद्यस्थितीला 17 नोव्हेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत साधारण 5,000 लोकांचं मेडिकल मुंबईसाठी चालू आहे. आणि या सर्व प्रक्रियेत आपल्याला 22 डिसेंबरला कळेल की किती लोक डिस्क्वालिफाय आहेत. म्हणजे या प्रक्रियेमध्ये साधारण त्यापुढे 4-5 दिवस धरून चला फार तर किंवा पूर्ण डिसेंबर पकडा. त्यामध्ये आपल्याला एवढं कळेल की किती लोक डिस्क्वालिफाय झालेले आहेत. जे लोक डिस्क्वालिफाय झालेले आहेत त्या लोकांच्या जागी वेटिंगवरील लोकांना लगेच संधी मिळणार आहे. आणि त्यानंतर वेटिंगवर असणाऱ्या लोकांची टप्प्याटप्प्याने मेडिकलसाठी लिस्ट येणार आहेत. ही जी MSFची लिस्ट आलेली आहे या लिस्टमध्ये कोणत्याही वेटिंगवरील मुलाचं नाव नाही. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जे MSFसाठी लोक होती त्यांचीच निवड MSF महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्ससाठी झालेली आहे. हे सुद्धा सर्वांनी लक्षात घ्या. आणि जरी कोणाला काही प्रॉब्लेम वगैरे आल्यास काय वाटल्यास मला पर्सनल कॉल करा. सध्या पोलिसांची संख्या ही महाराष्ट्रामध्ये खूप कमी प्रमाणात आहे मित्रांनो. आणि साधारण मुंबईसाठी 10,000 पदं रिक्त आहेत. ही सुद्धा बाब अगदी 100% खरी आहे. इथून पुढचे फक्त प्रयत्न आपले यासाठी राहतील की मुंबई पोलीस भरती वेटिंगवरील पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीसाठी लोकांची लिस्ट आली का दुसरी लिस्टमध्ये सर्व लोकांची नावे आली पाहिजेत. यासाठी हा आपला लढा कंटिन्यू राहणार आहे. त्यामुळे मित्रांनो सर्वांनी सहकार्य करा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. कारण बरेच लोक निगेटिव्ह आहेत. तुम्हाला मग अशी कमेंट दावले की कोणत्या पद्धतीने त्यांचे शब्द आहेत. असू द्या, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. फक्त सहकार्याची भूमिका ठेवा मित्रांनो माझ्यासाठी प्लीज. टीम इंडियाने बघा 100% प्रयत्न करूनही पराभव झाला.
आज टीम इंडिया जिंकली असती तर लाखो कोटी लोकांनी कौतुक केले असते. तसंच आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील आहे. समाजातील, नातेवाईकातील, गावातील लोक तुम्ही यशस्वी होणार तेव्हाच तुमचं कौतुक करतील. जर तुम्ही एखादी भरती फेल झाले किंवा तुम्हाला नावं तर ते तुम्हाला नावच ठेवत राहतील. 100% 1-2 पराभव झाला म्हणून कहाणी संपत नसते. हे लक्षात घ्या मित्रांनो. मला बरेच लोक कॉल केल्यानंतर सांगतात की बाबा जवळचे लोक म्हणतात तू झाला होता ना, मग काय झालं, नाही झाला होय, अशी निगेटिव्ह करत आहेत. तर त्यांच्याकडे दुर्लक्ष द्या. ज्या दिवशी तुमचं यश तुम्हाला प्राप्त होईल त्यावेळी तुमच्या स्वागतासाठी तेच लोक 100% उभा राहणार आहेत. त्यामुळे तशा निगेटिव्ह करणाऱ्या लोकांपासून लांबच राहा. आपल्या कामावर फोकस करा. आपला हा लढा कायद्यानुसार आहे आणि आपली लढाई सुरू झाली नसती, पण मात्र त्यांनी वेटिंग लिस्ट टाकल्यामुळे आणि आपली चारित्र्य पडताळणी असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, यामुळे या प्रक्रियेमुळे आपला हा लढा सुरू आहे. आता यामध्ये न्याय मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही मी. तर फक्त तुमचं सहकार्य राहू द्या. तुमचा वेळ वगैरे देऊ नका. कधी मोबाईलला उघडला तर थोडंसं ईमेल, ट्विटर या गोष्टी हँडल करायला शिका आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओला चांगल्या कमेंट करा. कारण ते लोक म्हणजे अपशब्द वापरून मला डिस्टर्ब करत आहेत. तुमचं सहकार्य राहिलं तर या भूमिकेत अजूनच मी ठामपणे निर्णय घेईन आणि जेवढा मला प्रयत्न करता येईल मुंबई वेटिंगसाठी तेवढा मी मनापासून करेन मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. मुंबई वेटिंगवरील सर्वांना न्याय मिळावा हीच ईश्वराकडे अपेक्षा. धन्यवाद.